महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. तर आपण मागील काही दिवसापासून मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातले जे काही मुख्य 3 खंड होते ते 3 खंड आपण समजून घेतलेले आहेत. यानंतरचा जो खंड आहे चौथा, त्याला मेंढक प्रश्न असं नाव दिलेलं आहे. तर मेंढक प्रश्नांचे सुरुवातीचे प्रकरण आपण वाचलेले आहेत. त्यामध्ये खूप काही विश्लेषण करण्याची गरज मला वाटत नाही. जसं यातला पहिला जो चॅप्टर आहे चर्चेस प्रतिकूल 8 स्थान, तर या ठिकाणी चर्चा कुठल्या कुठल्या स्थानी केली पाहिजे याविषयी भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात. खडबर स्थानी, भययुक्त स्थानी जेथे जोराचा वारा येतो किंवा अतिशय गुप्त स्थान आहे, देवधार्मिक स्थळ, रहदारीचे स्थळ, पूल, पानवटे. तर हे जे 8 ठिकाण आहे अशा या 8 ठिकाणी आपण चर्चा करू नये, कारण ते चर्चेसाठी अनुकूल असे ठिकाण नसतात. त्यामुळे चर्चेमध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते. हे 8 ठिकाण या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे आणि म्हणून आपण सुद्धा चर्चा करताना, विशेषतः धम्मचर्चा करताना याची आपण दखल घेतली पाहिजे की जे काही आपण चर्चेसाठी ठिकाणे निवडतो ते योग्य अनुकूल असले पाहिजे. त्यानंतर जे दुसरं प्रकरण आहे चर्चेस प्रतिकूल 8 व्यक्ती. चर्चेस प्रतिकूल 8 व्यक्ती कोणते कोणते असेल तर ते चर्चेमध्ये बाधा उत्पन्न करतात, चर्चेमध्ये अनर्थ घडवून आणतात. रागयुक्त, दोषयुक्त, मोहयुक्त, अहंकारयुक्त, लोभयुक्त, आळशी, एककल्ली आणि मूर्ख. तर हे जे 8 लोक आहेत ते चर्चेमध्ये केव्हाही अनर्थ निर्माण करू शकतात, कारण त्या ठिकाणी त्यांचा लोभ असतो, द्वेष असतो, मोह असतं, अज्ञान असतं आणि त्यामुळे ती जी काही चर्चा आहे ती चर्चा अर्थकारी ठरत नाही, तर ते अनर्थ घडवून आणतात. त्या चर्चेला एक वेगळं स्वरूप प्राप्त येते आणि म्हणून आपण बघतो की असे अनेक ठिकाणी मग चर्चेतून वादविवाद निर्माण होतात, झगडे निर्माण होतात आणि ते विकोपाला जातात. का? कारण वादविवाद करणाऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचं मन रागाने युक्त असते, दोषाने, मोहाने, अहंकाराने, विशेषतः अहंकारामुळे. तर हे आपण या ठिकाणी बघितलं आणि नागसेनांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे गुप्त चर्चेत अडचणी उत्पन्न करणारे 9 व्यक्ती. गुप्त चर्चेत अडचणी उत्पन्न करणारे 9 व्यक्ती. तर त्या संदर्भातही सांगितलेलं आहे की जी काही गुप्त चर्चा असते, जी काही महत्त्वपूर्ण चर्चा असते, त्या चर्चेमध्ये रागयुक्त, दोषयुक्त, मोहयुक्त, घाबरट, मांसयुक्त भोजनाचा लालची, काही स्त्रिया, दारुडे, नपुंसक, लहान मुले. तर हे जे 9 लोक आहेत तर ती चर्चा गुप्त ठेवत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते ही चर्चा उघड करीत असतात, म्हणून ते आपण टाळलं पाहिजे. हे अतिशय सोपे पोर्शन आहेत. तर चौथं प्रकरण आहे प्रज्ञा प्राप्त होण्याची 8 कारणे. आता कोणकोणत्या कारणामुळे प्रज्ञा प्राप्त होऊ शकते ते सुद्धा या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेलं आहे. वय वाढल्यामुळे बुद्धी परिवर्तित परिपक्व होते. अब देखा जाए तो बाल पकने से कोई मतलब ये नहीं होता, बुद्धिवान नहीं होता. फिर भी वयासोबत आपल्या बुद्धीची सुद्धा परिपक्वता वाढत जाते, यामध्ये काही कोई दो राय नाही है. अपवाद हो सकता है. तर वय वाढल्यामुळे माणसाची त्या ज्ञानामध्ये भर पडत जाते आणि तो परिपक्व होत जातो. दुसरं सांगितलं यश प्राप्तीमुळे परिवर्तित परिपक्व होत असतो, यश प्राप्तीमुळे. तिसरा आहे प्रश्न विचारल्याने. वारंवार आपण प्रश्न विचारतो, त्या प्रश्न विचारण्यातून आपल्याला त्या
बाबीची उकल होत जाते. आचार्याच्या सहवासामुळे बुद्धी परावर्तित होत असते. आचार्य आपल्याला जे काही आहे धम्म ते कथन करतात, त्यातून आपली प्रज्ञा वाढत असते. यथार्थपणे विचार केल्याने म्हणजे चिंतन केल्याने आपली बुद्धी परिवर्तित होत असते. चर्चा केल्याने बुद्धी परिवर्तित होते. वारंवार आपण धम्म चर्चा करतो म्हणून त्याला साकच्छा असं म्हटलेलं आहे. कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं. हे उत्तम मंगल आहे, वारंवार धम्म चर्चा करणे. प्रेमामुळे बुद्धी परावर्तित होत असते आणि अनुकूल ठिकाणी राहत असल्याने बुद्धी परावर्तित होत असते. तर असे हे प्रज्ञाप्राप्ती होण्याचे 8 कारणे या ठिकाणी भंतेंनी सांगितलेले आहे. नंतर आचार्याचे 25 गुण सांगितलेले आहे की आचार्याने काय काय केले पाहिजे. ते मी वाचून दाखवणार नाही, आपण वाचलेलं आहे. तर आचार्याचे 25 गुण आहे, म्हणजे आचार्यावर बघा किती मोठी जबाबदारी आहे. तो आचार्य या 25 गुणांनी युक्त असला पाहिजे, तेव्हाच तो आपण त्याला आचार्य म्हणतो, नाही का. तर या गुणांनी युक्त असलेला मनुष्यच आचार्य ठरू शकतो. तर हे आपण वाचू शकतो, सोपं काम आहे. यानंतर 6व्या प्रकरणात त्यांनी उपासकाचे 10 सद्गुण सांगितलेले आहे. आपण सगळे उपासक आहोत आणि आपण उपासक असल्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी विशेषत्वाने लागू होणारी आहे. आचार्याचे काय गुण आहे ठीक आहे, पण आपण उपासक आहोत, आपले काय गुण असले पाहिजे, सद्गुण असले पाहिजे, ते आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि इथे नागसेन उपासकाचे 10 सद्गुण सांगत आहेत. आणि ते गुण काय, तर संघाविषयी सहानुभूती असते. आता संघाविषयी म्हणजे भिक्खू संघाविषयीच नाही, तर संघ 4 प्रकारचे आहे. भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ. आपला वावर ज्या ज्या संघामध्ये आहे त्या संघाविषयी आपली सहानुभूती असली पाहिजे. मग आपण उपासक उपासिका संघामध्ये सुद्धा आपला सुद्धा संघ आहे. आपण सुद्धा रोज धम्मचिंतन करण्यासाठी धार्मिक भावनेने आपला आध्यात्मिक विकास साध्य करण्यासाठी आपण या ठिकाणी रोज येतो. शरीर रूपाने आपण एक दुसऱ्यांच्या जवळ नसलो तरी मात्र मानसिक दृष्ट्या आपण सर्व एक दुसऱ्यांच्या जवळ आहोत. या अर्थाने आपण धम्माच्या धाग्याने आपण सगळे जोडल्या गेलेलो आहोत आणि म्हणून या अर्थाने आपण एका सांघिक भावनेने या ठिकाणी येऊन आपलं काम करत असतो, आपलं कार्य करत असतो. त्यामुळे आपला सुद्धा हा एक संघ आहे. एकापेक्षा जास्त लोक एका ध्येयाला घेऊन एकत्रित येत असतात, त्यालाच संघ म्हटलेला आहे. आणि या अर्थाने आपण संघ आहोत. तर या संघामध्ये एकमेकांप्रती सहानुभूतीची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. तर संघाविषयी सहानुभूती असणे हा उपासकाचा म्हणजे काय आहे बा, गुण आहे. जर आपल्या एक दुसऱ्यांमध्ये सहानुभूतीची भावना नसेल, मैत्रीची भावना नसेल, समजून घेण्याची भावना नसेल, मदत करण्याची भावना नसेल, है ना, आपुलकीची भावना नसेल, तर मग आपण उपासक ठरू शकत नाही. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा गुण आपण स्वतःमध्ये विकसित केला पाहिजे. संघामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्याच्या गुणदोषासहित आपण स्वीकारलं पाहिजे. पण होते काय, आपल्याला दुसऱ्यांचे दोष पाहण्याची जास्त सवय आहे. आपण इतरांचे दोषच पाहत राहतो, त्यांच्या गुणाकडे आपण लक्ष देत नाही किंवा त्याच्या गुणाची कधी आपण स्तुती करत नाही. केवळ आपण त्याचे दोष काढण्यामध्ये म्हणजे व्यस्त राहतो, नाही का. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण संघामध्ये एकत्रित येतो तेव्हा वेगवेगळ्या मानसिकतेचे, वेगवेगळ्या धारणेचे लोक एकत्रित येतात. अनेकदा असंही होते की संघामध्ये आपले एक दुसऱ्यांचे विचार एक दुसऱ्यांना पटत नाही. मग अशा वेळी असे जे काही विचार आहेत त्याला बाजूला ठेवून जे काही चांगलं आहे त्या बाबींचा, ज्या बाबींवर आपलं एकमत होते त्या बाबींना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. संघामध्ये ही भावना अत्यंत महत्त्वाची असते. ही भावना नसेल तर मग संघ राहू शकत नाही. आणि म्हणून आपण बघतो की आपले जे काही संघ आहेत, ज्याला सो कॉल्ड संघ म्हणतो आपण, त्या संघामध्ये सांघिक भावना दिसत नाही. त्या संघामध्ये मतभेद जरूर असावे पण मनभेद असू नये. आणि
विशेषतः धम्ममार्गावर चालणाऱ्या अशा संघाच्या सानिध्यामध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण आपल्या सहकार्यांना, संघबंधूंना, भगिनींना त्याच्या गुण आणि दोषासहित आपण स्वीकार करीत असतो. दोष कोणामध्ये नाही? प्रत्येकामध्ये दोष आहे. आपण प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती दोषाचेच पुतळे आहोत. असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्यामध्ये दोष नाही. प्रत्येकामध्ये दोष आहे. मग आपण अगोदर आपले दोष पाहूया ना. परंतु आपल्याला सवय दुसऱ्याचे दोष पाहण्याची आहे. दुसऱ्याचं चांगलं आपल्याला दिसत नाही. धम्म आपल्याला हे शिकवत नाही. धम्म आपल्याला दुसऱ्यांचे चांगले गुण पाहणं शिकवतो आणि त्याची स्तुती सुद्धा आपण केली पाहिजे आणि त्याच्यातले दोष सुद्धा आपण सामावून घेतले पाहिजे. त्याला माफ केलं पाहिजे. त्याला माफ करता आलं पाहिजे, नाही का? त्याच्या दोषासहित त्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि त्याला सांगताही आलं पाहिजे की बंधू, हे तुझे दोष आहेत, कृपया याला दूर कर. संघामध्ये हे होत असते. आणि म्हणून सांघिक भावना आहे, ती सांघिक भावना आपल्या व्यक्तिगत जे काही भावना आहेत त्याच्या खूप वर उठलेली असते. आणि अशा पद्धतीनं आपल्या संघामध्ये असणाऱ्या लोकांविषयी जी काही आपली सहानुभूती आहे, ती सहानुभूती या ठिकाणी त्याचा अधिक विस्तार होत असतो आणि त्यातून मग मैत्रीची भावना निर्माण होत असते. एक दुसऱ्यांप्रती आपुलकीची भावना निर्माण होत असते. एक दुसऱ्यांप्रती क्षमाशील आपण होत असतो. एक दुसऱ्यांप्रती आपण ग्रहणशील होत असतो. एक दुसऱ्यांप्रती आपण ग्रहणशीलही राहत नाही. नेमका आपलंच घोडं पुढे दामटण्याची आपली एक प्रकारची वृत्ती असते. जास्त बोलण्याची वृत्ती असते. समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, आपणच बोलायचं. संघामध्ये ही जी काही वृत्ती आहे ती वृत्ती चांगली नाही. यामुळे संघ टिकून राहू शकत नाही आणि ते आपल्या व्यक्तिगत विकासासाठी सुद्धा चांगली आहे. आणि म्हणून दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची सुद्धा मानसिकता आपली असली पाहिजे. यालाच म्हणतात ग्रहणशीलता. किती ऐकून घेता लोकांचं, किती सहनशील आहात, किती ग्रहणशील आहात ना. हे सुद्धा आपल्यामध्ये हे गुण असले पाहिजे. बरेचदा आपण सहनशीलही नसतो आणि ग्रहणशीलही नसतो. एखादा कोणी व्यक्ती काही सांगायला लागला तर आपल्याला एक प्रकारचा ऊब आल्यासारखा होतो. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याचं जाणीवपूर्वक आपण ऐकून घेत नाही, है ना. तर ही क्षमता सुद्धा आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं संघ हा बलवान होत असतो, अधिक मजबूत होत असतो. आणि अशा या संघाचे लोकांच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात. सांघिक भावनेने कार्य करीत असतात, है ना. समूहाने केलेल्या कार्याला एक प्रकारची जी यशस्वीता प्राप्त होते ते अधिक महत्त्वाचे असते. एका व्यक्तीने केलेले कार्य आणि सांघिकपणे केलेले कार्य, त्याला जे महत्त्व आहे ते वेगळंच महत्त्व धम्मपदामध्ये सुद्धा विशद केलेलं आहे. तर सुखा सद्धम्मध्ये सुखा संघस्य सामग्री समगानं तपोसुको. समगानं तपोसुको, सामूहिकरित्या तपणे. आणि या सामूहिकरित्या तपण्यासाठी संघाची आवश्यकता आहे. असो, तर उपासक संघाविषयी सहानुभूती बाळगतो. धर्माला सर्वोच्च स्थानी मानतो. आता उपासकांनी विचार करायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान आपण कशासाठी देतो. व्हॉट इज अवर प्रायोरिटी, व्हॉट इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. जर आपण बौद्ध धम्माचे अनुयायी आहोत, बौद्ध धम्माचे उपासक आहोत, जर आपण खऱ्या अर्थाने 3 रत्नांना शरणगमन केलेलं आहे, तर मग आपल्या जीवनाची प्रायोरिटी काय असली पाहिजे. आपल्या जीवनाची प्रायोरिटी काय आहे. भौतिक जगामध्ये वावरत असताना लोक कशाला प्रायोरिटी देतात. तर प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या आहेत. खूप अमाप पैसा जमा करणे, खूप मोठं घर बांधणे, है ना. याला आपण म्हणजे तुम्ही हे असं करू नका असं बुद्धाने असं कधीच सांगितलेलं नाही. यावर वारंवार आपण बोललेलो आहोत, गैरसमज नको. पण जे काही आपल्या जीवनामध्ये धम्मजीवन जगत असताना सर्वोच्च स्थानी
जर काही असायला पाहिजे तर ते 3 रत्न आपल्या सर्वोच्च स्थानी असायला पाहिजे. 3 रत्न जर सर्वोच्च स्थानी असेल तर मग आपण कितीही धनसंपदा गोळा केली तर त्यातून अनर्थ घडत नाही. आज अनेक लोक आहे. काल माझ्याकडे एक व्यक्ती आलेले होते आणि दुसरे त्याच डिपार्टमेंटचे एक व्यक्ती बसलेले होते आणि ते सांगत होते की या माणसानं पोस्टामध्ये असताना काय काय गोरखधंदे केले. म्हणजे ज्यांचा कोणी वारीस नाही अशा एका म्हातारीच्या कागदपत्रावर स्वतःला नॉमिनी म्हणून त्यांनी त्यांचं नाव टाकलं आणि ती मरण पावल्यानंतर ती सगळी धनसंपत्ती त्यानं म्हणजे ती मिळवली. अशा पद्धतीचे अनेक पोस्ट खात्यामध्ये चांगल्या पदावर असल्यानंतर त्यांनी ती कामं केलेली होती. पण इतकी सारी संपत्ती असून सुद्धा त्याच्या घरी विवाद आहेत. तो सुखी नाही. तो अनेक गोष्टींनी त्रस्त आहे. अनेक व्याधी आहेत. हाय बीपी आहे. मरता मरता वाचला. शुगर आहे. इतरही अनेक रोग आहेत. खूप धनसंपदा आहे पण माणूस सुखी नाही. कर्माचे भोग टाळता येत नाही. ते तुमचे पिच्छा करतात है ना. ते तुमचे पिच्छा करतात. आणि म्हणून ह्या ज्या काही प्रायोरिटी आहे हे दुय्यम असलं पाहिजे. सर्वोच्च स्थानी आपली जर प्रायोरिटी कुठे असली पाहिजे तर बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांप्रती आपली प्रायोरिटी असली पाहिजे. धर्माला आपण सर्वोच्च स्थानी मानतो. हा उपासकांचा सद्गुण आहे. हा उपासकाचा सद्गुण या ठिकाणी एक उपासक म्हणून आपण स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा विकसित केला पाहिजे. बुद्ध, धम्म आणि संघ हे आपल्या जीवनाच्या प्रायोरिटीमध्ये असले पाहिजे. सर्वोच्च स्थानी असले पाहिजे ना. हृदयात जागा दिली पाहिजे 3 रत्नांना. हृदयात हे 3 रत्न या सगळ्या ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च असे रत्न आहेत ज्याची कोणीही किंमत करू शकत नाही. मग आपण इतर जी रत्ने आहेत, हिरे, माणिक, सोने, चांदी सेफ लॉकर मध्ये ठेवतो. तर ही जी 3 रत्ने आहे यासाठी हृदयापेक्षा दुसरं सुरक्षित लॉकर या जगामध्ये कुठेही सापडणार नाही. हे 3 रत्न आपण कोणत्याही लॉकरमध्ये ठेवू शकत नाही. यासाठी एकमेव आणि एकमेव लॉकर आहे ते म्हणजे आपलं हृदय. आपल्या हृदयामध्ये या 3 रत्नांना आपण सर्वोच्च स्थानी बसवलं पाहिजे है ना. आणि या 3 रत्नांना अनुसरून आपण आचरण केलं पाहिजे. या आचरणातूनच आपला विकास होणार आहे. आपली भरभराट होणार आहे ना. आपली मुक्ती होणार आहे. आणि म्हणून धर्माला सर्वोच्च स्थानी मानतो तो खरा उपासक. हे या ठिकाणी उपासकाचे 10 गुण सांगत असताना भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात, आपण निश्चितपणे हा जो सद्गुण आहे या सद्गुणाचा विकास करावा. त्यानंतर ते म्हणतात आपल्या सामर्थ्यानुसार दान देतो. आता दानाविषयी आपण कालच बघितलं वेसंतर राजाचं उदाहरण. आपण अनाथ पिंडकाचं उदाहरण बघतो. आपण अनेक लोकांचे उदाहरण बघतो. आणि आपल्या दान पुण्य आणि आम्ही कालही सांगितलं की जे काही आपण पुण्य कमवतो ते पुण्य सुद्धा आपण स्वतःसाठी राखून ठेवत नाही, तर त्या पुण्याचं वितरण सुद्धा पुण्य वितरण आत्मभावादी परित्याग असं त्या सप्तांग पूजेमध्ये म्हटलेलं आहे. हा सप्तांग पूजा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे. तुम्ही कधी तो ऐकलाही नसेल. तर त्याला पत्तीदान सुद्धा आपल्या पाली भाषेमध्ये म्हणतात. तर हे जे काही दान आहे हे दान सर्वोच्च पातळीवर स्वतःचा मानसिक विकास करण्यासाठी आपण आपलं सर्वस्व बहाल करीत असतो है ना. बोधिसत्वाच्या सिद्धांतामध्ये आपण बघत असतो की बोधिसत्व आपलं संपूर्ण जीवनच दान देत असतो. स्वतःसाठी काहीही राखून ठेवत नाही. जातक कथांमध्ये बोधिसत्वाच्या अशा खूप साऱ्या कथा आलेल्या आहेत. आपलं शरीर सुद्धा त्यांनी आपल्या शरीराचे अवयव सुद्धा दान दिलेले आहेत. हे बोधिचित्त आहे. आणि जेव्हा बोधिचित्त आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थानं जी काही दानाची भावना आहे ती बाणाची भावना वृद्धिंगत होत असते.
आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण दान दिलं पाहिजे, निस्वार्थ भावनेने दान दिलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी दान दिलं पाहिजे, है ना. तर ही भावना जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आपण विकसित करू शकतो तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये आपण विकसित केली पाहिजे. कारण जे काही देतो त्याच्या दुप्पट आपल्याला प्राप्त होत असते. लोकांचा विश्वासच नाही या गोष्टीवर. लोकांना वाटते सुटू नये, हे सुटू नये, पकडून ठेवतात आणि जेवढं पकडून ठेवतात तेवढं ते सोडावंच लागते, है ना. आणि म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार आपण दान दिलं पाहिजे. हे एका चांगल्या उपासकाचा सद्गुण आहे. तर दान ही पारमी, ही सुद्धा पारमिता आहे. 10 पारमितामध्ये पहिली पारमिता दान पारमिता आहे. दान पारमित्याला एवढं मोठं महत्त्व तथागताच्या धम्मामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणून दान पारमिता आपण वाढवली पाहिजे. चौथा मुद्दा आहे, बुद्धाच्या शासनाची अवनती होत असलेली पाहून त्याच्या विकासाकरिता सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो. किती गंभीर मुद्दा आहे. नागसेनांनी किती गंभीर मुद्दे या ठिकाणी उपासकांचे सद्गुण सांगत असताना कथन केलेले आहे. काय म्हणतात? बुद्ध शासनाची अवनती होत असलेली पाहून त्याच्या विकासाकरिता सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो. हा उपासकाचा सद्गुण आहे. सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो. धम्माचा ऱ्हास झालेला आपल्याला आवडणार नाही. धम्माचा ऱ्हास होणे म्हणजे मानव जातीचं जे म्हणजे काय म्हणतो, अहित होणे आहे. संपूर्ण मानव जातीचं अहित होणे आहे. कारण एकमेव धम्म असा आहे जो दुःखातून मुक्ती देऊ शकतो, है ना. एकमेव धम्म असा आहे, बुद्धाने शोधून काढलेला मार्ग असा आहे ज्या मार्गावर चालूनच लोकांचं कल्याण होऊ शकते, दुःखातून मुक्ती मिळू शकते. दुसरा कोणताही मार्ग या जगामध्ये नाही. जे मार्ग आहेत ते सगळे फसवे आहेत, ते लोकांना भ्रमित करणारे आहेत. केवळ आणि केवळ भगवान बुद्धाचा मार्ग आहे जो लोकांना खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्ती देऊ शकतो. आणि असा जर मार्ग अवरुद्ध होत असेल, असा जर मार्ग किंवा अशा या बुद्ध शासनाची अवनती होत असताना पाहून जर आपण फक्त मुखदर्शक बनून राहू तर तो उपासक होऊ शकत नाही. आणि म्हणून एका उपासकाचं कर्तव्य आहे की त्यांनी धम्मशासनाला बळ प्राप्त करून दिलं पाहिजे. धम्मशासनाची अवनती होत असताना तो शांत बसू शकत नाही आणि जो शांत बसते तो उपासक होऊ शकत नाही. आणि म्हणून जिथे जिथे धम्मशासनाची अवनती होते, जिथे जिथे धम्मशासनाचा ऱ्हास होतो, त्या त्या ठिकाणी तो त्या शासनाला पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो. जसा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व शक्तीनिशी बुद्ध शासनाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आपण बाबासाहेबांसारखे महान नाहीत, परंतु आपण आपल्या रेंजमध्ये जे काही करता येते, आपल्या सामर्थ्यानुसार, आपल्या शक्तीनुसार आपल्याला जे काही करता येते ते करण्याचा तरी प्रयत्न करतो काय? भावना महत्वाची आहे. भावना उत्पन्न झाली पाहिजे की धम्मशासनाचा जिथे ऱ्हास होत असेल तिथे तो ऱ्हास मी थांबवला पाहिजे, ती अधोगती मी थांबवली पाहिजे आणि धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी मला माझ्या संपूर्ण शक्तीनिशी कार्यरत असलं पाहिजे. किती महत्वाचा सद्गुण या ठिकाणी उपासकाचा सांगितलेला आहे. एका एका सद्गुणांवर आपण चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून तो स्वतःला लावून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे की खरोखरच हे नागसेनांनी जे सद्गुण सांगितलेले आहे त्या सद्गुणांना मी किती प्रतिसाद देतो, तो सद्गुण माझ्यामध्ये मी विकसित केला आहे काय, त्या सद्गुणांना फॉलो करून मी तशी कृती करतो काय, कितपत करतो, त्याचं प्रमाण काय. खरोखरच हा चिंतन करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे प्रश्न आहे. आणि यावर प्रत्येक उपासकांनी चिंतन करण्याची गरज आहे. आपण चिंतन केलं पाहिजे, यावर चिंतन केलं पाहिजे. त्यानंतरचा केवळ जिज्ञासा म्हणून जीवनपर्यंत अन्य विचार संस्थापकाच्या मागे लागत नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा. केवळ जिज्ञासा म्हणून
आमच्या अनेक लोकांमध्ये अशी जिज्ञासा अनेक दिवसपर्यंत संपूर्ण आयुष्य निघून जाते, पण ते कुठेही स्थिरावत नाहीत, कुठेही स्थिर होत नाहीत. नाही का? मग इथे जातील, तिथे जातील, तिथे जातील. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय, म्हणजे हे ऐकून घेऊ नये असं नाही, पण किती दिवस, त्याची काही मर्यादा. किती दिवस अशीच भटकंती करणार, किती दिवस असंच भटकत राहणार, आहे की नाही? कुठेतरी माणसाला स्थिर होता आलं पाहिजे, कुठेतरी थांबता आलं पाहिजे. आणि तिथे थांबून हा माझ्या हिताचा मार्ग आहे, त्याच मार्गाने मला आता अनुसरण करायचं आहे, अनुगमन करायचं आहे, असं म्हणून आपल्याला तिथे थांबता आलं पाहिजे. मार्ग निवडता आला पाहिजे, मार्ग चोखाळता आला पाहिजे, मार्ग ठरवता आला पाहिजे. आता तो काय सांगतो, चला बरं थोडंसं तिथेही जाऊन बघूया, तिथेही जाऊन बघूया. एक ना धड भाराभार चिंध्या, अशी जे मन आहे ना, ते यालाच म्हणतात एक ना धड भाराभार चिंध्या. मग तोही करत नाही, तोही करत नाही, नुसता बुद्धिवादामध्ये अटकून पडतो, नुसता बुद्धिवादामध्ये अटकून पडतो. जिज्ञासा. तर मग म्हणून जीवनपर्यंत अन्य विचार संस्थापकाच्या मागे लागत नाही, है ना, केवळ जिज्ञासा म्हणून. तर हा जो काही सद्गुण आहे, याला सद्गुण म्हटलेला आहे. आपली भटकंती बंद करा, आपली भटकंती बंद करा, कुठेतरी स्थिर व्हा. आणि म्हणून आपण कुठेतरी स्थिर झालो पाहिजे. धम्म मार्गानं मार्गक्रमण करण्याकरिता आपण सुद्धा असा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे, भटकंती बंद केली पाहिजे. नंतर शरीर आणि मनाचे चांगल्या प्रकारे रक्षण करतो. 6वा मुद्दा, शरीर आणि मनाचे चांगल्या प्रकारे रक्षण करतो. शरीर आणि मनाचे रक्षण, शरीराचे रक्षण, मनाचे रक्षण. आता शरीराचे रक्षण म्हणजेच काय, तर शरीराचे रक्षण म्हणजे वाणीचे जे दोष आहे, कायेचे दोष आहे, कायेने जे काही अकुशल कर्म करतो, त्या कायेच्या अकुशल कर्माला आपण टाळत असतो, वाणीच्या अकुशल कर्माला आपण टाळत असतो, मनाच्या अकुशल कर्माला आपण टाळत असतो. या अर्थाने काया वाचा आणि मनाचा निग्रह आपण साधत असतो. काया वाचा मनाचे जे काही कर्म आहे त्याचं आपण चांगल्या प्रकारे रक्षण करीत असतो. निरोगी शरीर निरोगी राखणं हे ठीक आहे, पण या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते शरीर निरोगी राखणं या अर्थानं म्हटलेलं नाही, तर शरीर आणि मन, काया आणि वाचेनं जे काही दुष्कर्म करतो त्यापासून आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे, दुष्कर्म टाळले पाहिजे आणि सत्कर्मच केले पाहिजे. काया वाचा आणि मनाने आपण फक्त आणि फक्त कुशल आणि कुशल कर्म केले पाहिजे, काया वाचा आणि मनाने, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या अर्थाने आपण शरीर आणि मनाचे चांगल्या प्रकारे रक्षण करतो. नंतर एकत्र होण्याच्या वेळी एकत्र होतो. एकत्र होण्याच्या वेळी एकत्र होतो. आपली रोजची वेळ ठरलेली आहे 8 ते 9:30 पावणे 10 पर्यंत, ही आपली एकत्र होण्याची वेळ आहे, है ना. आणि या एकत्र होण्याच्या वेळी आपण सगळे लोक एका पवित्र भावनेने, एका चांगल्या भावनेने एकत्र होतो, धम्मश्रवण करतो, धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, है ना. आणि म्हणून अशा काही ठरलेल्या वेळा आपण निश्चित केला पाहिजे की मला या वेळेस उठायचं आहे, या वेळेस ग्रंथ वाचन करायचं आहे, या वेळेस मला ध्यान करायचं आहे, आणि निश्चितपणे त्या वेळेस आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. तर अशा पद्धतीने वारंवार आपण एकत्रितही आलं पाहिजे, सामूहिकरित्या एकत्रित आलं पाहिजे, संघटितरित्या संघ भावनेनं आपण एकत्रित आलं पाहिजे. आणि एकत्रित येऊन आपल्या ध्येयांप्रती आपला जो संकल्प आहे तो अधिक मजबूत केला पाहिजे आणि पुढे जाण्याची आपण सर्वांनी, संघ सदस्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी वारंवार एकत्र येत असतो. नंतर आहे अनुश्रवण करणारा श्रवण करतो. धम्मश्रवण नावाचं एक सूत्रच आहे मोठं. धम्मश्रवण केल्याने काय काय होते त्या सगळ्या सूत्रामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून वारंवार म्हटलेलं आहे कालेन धम्म साकच्छा.
तर धम्म चर्चा करणे, धम्म ऐकणे, वारंवार ऐकणे, एकदाच नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, एकदा दोनदा तीनदा नाही, वारंवार ऐकणे, वारंवार अनुश्रवण करणे, है ना, श्रवण करणे, वारंवार ऐकणे. त्यातून आपली समज अधिक विकसित होत जाते, त्यातून आपली प्रज्ञा अधिक वृद्धिंगत होत जाते, है ना. आणि म्हणून याचं सुद्धा फार मोठं महत्त्व भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. हा 8वा सद्गुण भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेला आणि तो राजाला भंते नागसेन सांगत आहे. नंतरचा 9वा सिद्धांत आहे, बुद्धाच्या सिद्धांताचे आडंबर माजवीत नाही. बुद्धाच्या सिद्धांताचे आडंबर माजवीत नाही ना. आडंबर म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल, आडंबर माजविणे, है ना. तर आडंबर म्हणजे एक प्रकारे तो जसा आहे तसा आपल्याला सांगता आला पाहिजे, त्याच्या योग्य अर्थाने तो आपल्याला मांडता आला पाहिजे, त्याच्या चुकीच्या अर्थाने आपण तो सिद्धांत मांडू नये, है ना. तर आपल्याला तो ज्या अर्थाने त्याचा अर्थ अभिप्रेत आहे त्याच अर्थाने तो आपल्याला मांडता आला पाहिजे. जर आपण चुकीच्या अर्थाने एखादी सिद्धांत लोकांसमोर मांडला तर आपण एक प्रकारे लोकांना भटकवण्याची भीती आहे. आपण लोक भटकू शकतात, चुकीचा अर्थ घेऊ शकतात, चुकीच्या अर्थ, आणि असं अनेकदा झालेलं आहे, बुद्धाच्या काळातही झालेलं आहे. विशेषतः कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांताच्या बाबतीमध्ये अनेकदा असं झालेलं आहे आणि बुद्धाने अशा अनेक लोकांची कान उघडणी सुद्धा केलेली आहे, है ना. हे आपण बघितलेलं आहे. आणि नंतर जो 10वा मुद्दा आहे, तो 10वा मुद्दा बुद्धाला, धम्माला व संघाला शरण जाणारा होतो. आता बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाणारा होतो म्हणजे नेमकं काय? बुद्धाला शरण जाणे म्हणजे नेमकं काय? धम्माला शरण जाणे म्हणजे नेमकं काय? आणि संघाला शरण जाणे म्हणजे नेमकं काय? तर एक प्रकारे आपण रोज बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, आपण रोज धम्मं शरणं गच्छामी म्हणतो, आपण रोज संघं शरणं गच्छामी म्हणतो. मग बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, धम्मं शरणं गच्छामी म्हणतो, संघं शरणं गच्छामी म्हणतो, म्हणजे काय करतो? तर आपण बुद्धाला अनुसरण्याचा संकल्प करतो, धम्माला अनुसरण्याचा संकल्प करतो, संघाला अनुसरण्याचा संकल्प करतो. आणि म्हणून आपण आपल्या ध्येयाप्रती स्पष्ट असलं पाहिजे. आपलं ध्येय भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वोच्च ध्येय जे आहे ते सर्वोच्च ध्येय निर्वाण प्राप्त करणे, परम सुखाची अवस्था प्राप्त करणे, दुःख मुक्ती प्राप्त करणे, है ना. आणि म्हणून आपण जे काही शरणगमन करतो, आपण 3 रत्नांना प्रतिज्ञाबद्ध होत असतो, प्रतिज्ञाबद्ध होत असतो, प्रतिज्ञाबद्ध. तर केवळ बुद्धं शरणं गच्छामी म्हणून चालणार नाही, केवळ धम्मं शरणं गच्छामी म्हणून चालणार नाही, केवळ संघं शरणं गच्छामी म्हणून चालणार नाही. तर त्याचं अनुसरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचं अनुसरण करत असताना बुद्ध गुणांना स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. बुद्धाला आपण शरण जात नाही तर देवाप्रमाणे, तुला शरण आलो रे बाबा, आता तू सगळं सांभाळ, असा त्याचा अर्थ नसतो. जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो तेव्हा जे काही बुद्धाचे गुण आहेत त्या बुद्धाच्या गुणांचं आपण अवलोकन करत असतो, बुद्धांच्या गुणांचं स्मरण करत असतो, आणि बुद्धांच्या गुणांचं स्मरण करून ते बुद्ध गुण स्वतःमध्ये बीज रूपाने पडले असल्यामुळे त्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध होत असतो, संकल्पबद्ध होत असतो, प्रतिज्ञाबद्ध होत असतो. त्याला म्हटलेलं आहे शरणगमन, है ना. शरणगमन मोठा विषय आहे खरं म्हणजे. शरणगमन जो आहे तो फार मोठा विषय आहे. आणि म्हणून हे जे काही या ठिकाणी एक बौद्ध उपासक म्हणून, बुद्धाचा उपासक म्हणून जो सद्गुण सांगितलेला आहे, तो सद्गुण म्हणजे बुद्धाला, धम्माला व संघाला शरण जाणारा होत असतो, धम्माचं अनुसरण करणारा, धम्म मार्गावर चालणारा, धम्म मार्गावर आरूढ होणारा, ध्येयाप्रती लक्ष ठेवून काम करणारा, आपल्यातले सर्व अवगुण नष्ट करणारा, क्लेशांवर काम करणारा,
10 बंधनांना तोडणारा, नाही का. तर ह्या सगळ्या बाबी धम्म आचरण करण्याच्या माध्यमातून आपण करत असतो आणि संघामध्ये वारंवार एकत्रित होऊन आपण संघ सदस्यांपासून धम्म मार्गावर चालण्याची प्रेरणा घेत असतो. सांघिक भावना डेव्हलप करीत असतो, सांघिक भावना विकसित करीत असतो, है ना. संघापासून प्रेरणा घेत असतो. आपली प्रेरणा अधिकाधिक संघामध्ये संघाचा घटक असल्यामुळे ती अधिकाधिक विकसित होत असते ना. संघ सोडा तुम्ही, बघा तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या लुड्या पडतात, नाही का. कुठेतरी मनामध्ये फ्रस्ट्रेशन यायला लागते, कुठेतरी मनामध्ये शिथिलता यायला लागते, आळस निर्माण व्हायला लागतो. आणि अशा या मारसेनेने ज्यावेळेस माणसाला घेरल्या जाते तेव्हा तो माणूस धम्म मार्गावरून पथभ्रष्ट होत असतो. संघाची गरज काय आहे ही इथे प्रतिपादित होत असते. म्हणून संघ तुम्हाला वारंवार दिशा देत असते, प्रोत्साहन देत असते, प्रोत्साहित करीत असते, तुमचं संरक्षण करीत असते, तुम्हाला भटकू देत नाही, है ना, तुम्हाला विचलित होऊ देत नाही. तुमचे संकल्प अधिक मजबूत करण्यासाठी संघ तुम्हाला मदत करत असतो. ही संघाची आवश्यकता आहे, ही संघाची आवश्यकता. आणि म्हणून अशा या 3 रत्नांना आपण शरणगमन केलं पाहिजे, प्रामाणिकपणे शरणगमन केलं पाहिजे, परिणामकारक शरणगमन केलं पाहिजे. वरवरचं नाही, सांस्कृतिक शरणगमन नाही. शरणगमनाच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत, वेगवेगळ्या पातळ्या आहेत, है ना. सांस्कृतिक शरणगमन, तत्कालिक शरणगमन, परिणामकारक शरणगमन, खरेखुरे शरणगमन, अशा वेगवेगळ्या पातळ्या आहेत शरणगमनाच्या. आपण कुठल्या पातळीवर आहोत शरणगमनाच्या, आपल्याला याचा शोध घेतला आला पाहिजे. आपलं शरणगमन कसं आहे? बौद्ध व्यक्तीच्या, बौद्ध बापाच्या घरी जन्माला आलो म्हणून बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो. याच्या पलीकडे आपलं शरणगमन नाही आहे, नाही, फसवं शरणगमन आहे. फसवं शरणगमन. मग तत्कालिक शरणगमन, मग एखाद्या वेळेस घरी काही कार्यक्रम राहिला की मग बुद्ध पूजा मांडायची. एखादी बुद्ध जयंती राहिली की तिथे बुद्ध विहारामध्ये जायचं, झेंड्याजवळ जायचं, पांढरे कपडे घालायचे, एक झेंडा लावायचा, एक हार घेऊन यायचा, बुद्धाच्या फोटोला लावायचा, झालं आमचं शरणगमन. शरणगमन याला तात्कालिक शरणगमन म्हणतात. अशा पद्धतीनं परिणामकारक शरणगमन ज्यावेळेस करतो आपण, जेव्हा खऱ्या अर्थाने बुद्ध, धम्म आणि संघाला आपल्या हृदयामध्ये आपण ज्यावेळेस जागा देतो त्यावेळेस आपलं जे शरणगमन आहे ते परिणामकारक शरणगमन होत असते. परिणामकारक शरणगमन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन होत नसे आणि नुसतंच आपण वर्षानुवर्षे स्वतःला बौद्ध म्हणवत असू, त्याला काय अर्थ आहे? त्याला काही अर्थ नाही. असं तर जीवन चाललं लोकांचं, 40-40, 50-50 वर्ष निघून गेलीत आणि लोक स्वतःला बौद्धच म्हणवत आहेत, बौद्धच म्हणवत आहेत. जीवनात काही बदल नाही, जीवनात काही परिवर्तन नाही, भौतिक जगावरची पकड सुटलेली नाही, विवेक उत्पन्न झालेला नाही, बोध उत्पन्न झालेला नाही, धम्माविषयी प्रज्ञा उत्पन्न झालेली नाही, नाही का. कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फसलेले आहेत. त्यांच्या प्रायोरिटी वेगळ्या असल्यामुळे त्यांना धम्माची समज अद्यापही निर्माण झालेली नाही. आणि म्हणून त्यासाठी स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी परिणामकारक शरणगमन करावं लागतं. नंतरची पातळी आहे खरेखुरे शरणगमन. आता हा मोठा विषय आहे, सांगणार नाही त्याबद्दल. मुख्य मुद्दा बुद्ध, धम्म आणि संघाला आपण शरण गेलो पाहिजे, परिणामकारक शरण गेलो पाहिजे. तर हे उपासकांचे जे काही 10 सद्गुण आहेत त्या 10 सद्गुणांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं भंते नागसेनांनी राजा मिलिंदापुढे मांडलेले आहेत. आपण सर्व उपासक आहोत. या 10ही बाबी आपल्या जीवनामध्ये विकसित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येक बाबीवर आपण चिंतन करण्याची गरज आहे, स्वतःला लावून बघण्याची गरज आहे. स्वतःला लावून बघत असताना या 10 बाबीमध्ये मी कुठे कमी आहे, मी कुठे आहे हे शोधण्याची गरज आहे आणि ती शोधून ती कमी पूर्णत्वास आणण्याची गरज आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण भगवान बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा उपासक होऊ शकतो. अन्यथा उपासक स्वतःला मनवून घेणे म्हणजे सुद्धा स्वतःची फसवणूक करून घेणे आहे. तेव्हा आपण स्वतःला उपासक या संज्ञेमध्ये शोधण्याचा आपण सर्वांनी
जरूर प्रयत्न करावा. माझ्यासहित म्हणजे मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे त्यामध्ये, कारण मी सुद्धा उपासकच आहे. आणि म्हणून हे 10ही सद्गुण मला स्वतःला सुद्धा लावून बघायचे आहे की मी कुठे आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी या उपासकांच्या 10 सद्गुणांचा विकास करावा आणि धम्माच्या उत्कर्षासाठी आपण एक उपासक म्हणून आपलं योगदान द्यावं, अशी या ठिकाणी मी आपणा सर्वांकडून माझ्यासहित अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.